नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये मी 10 किचन टिप्स सांगणार आहे जे तुमचं रोजचं किचनमधलं काम अगदी सोपं होणार आहे। चला तर जास्त इंट्रोडक्शन मध्ये वेळ न घालवता सरळ व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रेसिपीजचे व्हिडिओज घेऊन येत असते। चला तर आजच्या या 10 किचन टिप्सला सुरुवात करूया। टिप नंबर 1, सगळ्यात आधी आपण आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवायचं आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही किचनमध्ये काम करता तर बऱ्याचदा आपण बऱ्याच भाज्या ज्या करतो त्या आलं लसूण पेस्ट शिवाय होत नाही, किंवा जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर ॲटलिस्ट लसूण, मिरची, कोथिंबीर असं वाटण तयार करून ठेवायचं 8 दिवसांचं। म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी फोडणी घालता भाजीला तेव्हा लगेच तुमची भाजी तयार होते। त्यानंतर टिप नंबर 2, तर आपण त्याचप्रमाणे जसं आपण आलं लसूण पेस्ट तयार करून घेऊ शकतो तसंच धणे जिरे पूड पण तयार करून घ्यायची आहे। म्हणजे बऱ्याच आपण भाज्यामध्ये धणे जिरे पूड घालतो। एखाद्या वेळेस कधी जर आलं लसूण पेस्ट नसेल तर आलं लसूण पेस्टच्या ऐवजी तुम्ही धणे जिरे पूड घातलं तरी त्या भाजीला मस्त टेस्ट येते। तर आपण इथे धणे जिरे पूड कशी करायची, तर 1 पाव म्हणजे पाव किलो किंवा 250 ग्राम घ्यायचं धणे आणि 100 ग्राम घ्यायचं आपल्याला जिरे। हे दोन्ही पण वेगळे वेगळे भाजून घ्यायचे। म्हणजे जर स्वच्छ करायची गरज पडली तर थोडंसं चाळून घ्यायचं, नाही तर मग फक्त पॅकेट आणायचा, फोडायचा आणि कढईमध्ये थोडासा गरम होतपर्यंत एक कमी गॅसवर 5-7 मिनिटं भाजून घ्यायचं। आणि तसंच धणे आणि जिरे दोन्ही पण तसंच भाजून घ्यायचं आणि सोबत एकत्र करायचं, थंड होऊ द्यायचं आणि आपल्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। ही धणे जिरे पूड 3-4 जणांच्या फॅमिलीला महिनाभर आरामात पुरते। टिप नंबर 3, जेव्हा आपण महिन्याचा किराणा भरतो तर एखादी वस्तू आपल्याला महिनाभर टिकवायची असते। जसं रवा आहे, शेंगदाणे आहे, पोहे, हे सगळं आपण महिनाभराचं भरतो। तर यामध्ये शेंगदाणे जे असतात ते बऱ्याचदा खराब होण्याची शक्यता असते, कारण कुठलाही ऋतू असो, म्हणजे जर पावसाळा असेल तर अतिशय म्हणजे खराब होतातच, पॅकेटच्या पॅकेटमध्ये असून ते खराब होतात। मग काय करायचं, सरळ एक कढई घ्यायची, त्या कढईमध्ये हे सगळे शेंगदाणे मस्त काढायचे आणि त्याला भाजून घ्यायचं। तर इथे आपल्याला शेंगदाण्याचा रंग बदलवायचा नाहीये किंवा त्याला फोडून पण घ्यायचं नाही, किंवा साल तडकेपर्यंत, जसं मी नेहमी म्हणते की साल तडकेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं, तर आपल्याला असं करायचं नाहीये। आपल्याला फक्त एक थोडासा चटका त्याला द्यायचा आहे, म्हणजे थोडंसंच भाजून घ्यायचंय। तर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे 5 मिनिटं छान हलवत हलवत पूर्ण भाजून घ्यायचं। त्यामुळे हे शेंगदाणे आहे ते पूर्ण महिनाभर चांगले राहतात। आणि जेव्हा तुम्ही त्या शेंगदाण्याचा उपयोग करता, म्हणजे जसं पोह्यामध्ये घालतो आपण किंवा शेंगदाणा चटणी करतो, खिचडीमध्ये घालतो, तर तेव्हा परत त्याला छान जसं आपण खरपूस मस्त साल तडकेपर्यंत भाजतो तसं भाजून घ्यायचं। म्हणजे असं पण होत नाही की खूप भाजले पण गेलेले नसतात आणि नंतर आपल्याला त्याला तळायची जर गरज पडली, जसं पोह्यामध्ये आपण तळतो आणि पोहे, त्यानंतर उपमा, याच्यामध्ये आपण शेंगदाणे व्यवस्थित पहिले तळून घेतो, तर ते तळलेले पण छान दिसतात किंवा त्याला भाजलेल्याचा असा जो डाग असतो तो पण दिसत नाही। म्हणून हलक्या रंगावरती, म्हणजे रंग तर अजिबातच नाही यायला पाहिजे, फक्त कमी गॅसवर 5 मिनिटं छान हलवत हलवत हे शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्ही रवा पण भाजू शकता। टिप नंबर 4, जेव्हा आपण तळणीचे कुठलेही पदार्थ करतो तर बऱ्याचदा बरंच तेल उरतं। मग ते तेल काय करायचं असा प्रश्न प्रत्येकाला पडतो। अशा वेळेस काय करायचं, एकतर जेव्हा आपण तळतो, एखादा तळणीचा पदार्थ असतो तर क्वांटिटी त्याची कमी घ्यायची, म्हणजे तेल जे आहे ते कमी घ्यायचं। आता आपण घरगुती प्रमाणात करतो, कुठलीही वस्तू जर आपण घरगुती घरात करत असू तर असं काही नाहीये की त्याला खूप तेल घ्यायचं आणि पटपट आवरायचं आहे म्हणून पटपट करायचं। तर आपण आपली काळजी स्वतःच घ्यायची, त्यासाठी म्हणून थोडं तेल घ्यायचं, कढई पण छोटी घ्यायची, म्हणजे त्यासाठी तेल पण आपलं कमी लागेल। ओके, ते झाल्यानंतर जे तेल काही थोडंफार उरलेलं असेल तर ते गाळून एका वाटीमध्ये किंवा पेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि ते तुम्ही पोळीला लावू शकता। त्यानंतर तुम्ही ते जे तेल आहे त्या तेलामध्ये परत तळण करायचं नाही,
त्या तेलाची जर तुम्हाला भाजी जर आवडत असेल तर म्हणजे तुम्ही भाजीमध्ये पण ते घालू शकता. तेव्हा काय करायचं, जेव्हा आपण तेल हे भाजीला वापरणार असू तर थोडं तेल हे वापरायचं आणि थोडं चांगलं तेल वापरायचं. म्हणजे त्या भाजीला पण त्या तेलाची टेस्ट येणार नाही. जसं कोथिंबीर वडी वगैरे जर आपण तळली तर किंवा भजे वगैरे तळले त्याच्यामध्ये सोडा असतो, त्यामुळे ते काय होतं, त्या तेलाला थोडासा तळणीचा त्या पदार्थाचा वास असतो, मग तो येऊ नये म्हणून तुम्ही अर्ध हे तेल वापरायचं आणि अर्ध चांगलं तेल वापरायचं. या पद्धतीने तुम्ही ह्या तेलाचा उपयोग करू शकता. नंतर टिप नंबर 5. आता बऱ्याचदा तुम्ही बघत असाल की कुकरमध्ये आपण एखादी वस्तू लावली शिजायला तर ती म्हणजे त्या कुकरच्या शिट्टीमधून बाहेर येते किंवा पाणी बाहेर येतं. ओके, तर अशा वेळेस काय करायचं, त्या कुकरमध्ये एक छोटा आपला पोहे खायचा जो चमचा असतो तो चमचा त्यामध्ये घालायचा. रिकामा चमचा जो असतो तो चमचाच त्यामध्ये घालायचा. त्याने जेव्हा तुम्ही ती शिजते तर ती शिजताना त्या कुकरमधून पाणी येत नाही किंवा शिट्टीमधून पाणी येत नाही. हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही शिट्टीवरती थोडंसं तेल टाकायचं, ठीक आहे, मागच्या बाजूनी, आणि मग नंतर लावायचं. असं केल्याने पण शिट्टीमधून पाणी बाहेर येणार नाही. हे तुम्ही नक्की करून बघा. टिप नंबर 6. आता आपण बाजारातून बऱ्याचदा पालेभाज्या आणतो, मग त्या पालेभाज्या स्टोअर कशा करायच्या याचा मी ऑलरेडी एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे. तर काय करायचं, मस्त भाज्या आपल्याला छान तोडून घ्यायच्या, निवडून घ्यायच्या आणि टिश्यू पेपरमध्ये छान रॅप करायचं आणि एखाद्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. याच्याने काय होईल, जेव्हा त्याच्यामध्ये काही मॉइश्चर असतं किंवा पाणी सुटतं तर ते जे टिश्यू पेपर आहे किंवा जर तुम्ही न्यूजपेपर वापरलं तरी चालेल, तर ते न्यूजपेपर ॲब्झॉर्ब करतं आणि ती जी भाजी आहे ती 15 दिवस चांगली राहते. तसं तर आपण फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवून ही पदार्थ खाल्ले नाही पाहिजे. 8 दिवसामध्ये हे सगळे संपवलंच पाहिजे. पण जर कधी राहिलंच तर तरी पण ती 8 ते छान 15 दिवस मस्त फ्रेश राहते. टिप नंबर 7. आता मी मिरच्या जर बाजारातून आणल्या तर त्या कशा स्टोअर करते. तर काय करायचं, मिरच्या एक तर सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एखाद्या कपड्यावरती वाळत टाकून द्यायच्या, म्हणजे मग थोडा वेळ त्यातलं पाणी सगळं निघून जातं. त्यानंतर त्याचे जे देठ आहे ते काढून घ्यायचे. त्यामुळे ह्या ज्या मिरच्या आपण जेव्हा स्टोअर करून ठेवतो तर फ्रीजमध्ये त्या 8-15 दिवस खूप चांगल्या राहतात. म्हणजे इतक्या फ्रेश राहतात की असं वाटतं की आत्ता आपण आणलेल्या आहे म्हणून. आणि शक्यतो त्याच्यामध्ये पण एखादा टिश्यू पेपर ठेवा, म्हणजे त्यामध्ये पण काही मॉइश्चर असेल तर ते पण ते ॲब्झॉर्ब करेल. तर या पद्धतीने आपण मिरच्या पण मस्त स्टोअर करू शकतो. टिप नंबर 8. जेव्हा आपण कुकर लावतो तर कुकरमध्ये डाळ जी असेल, म्हणजे कुकर आपण जर वरण भाताचं लावत असू तर डाळीचं जे भांडं आहे ते खाली ठेवायचं आणि जे तांदळाचं भांडं आहे ते वर ठेवायचं. कारण तांदळाला जे आहे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि डाळीला शिजायला जास्त वेळ लागतो. तर कुकरमध्ये खाली जेव्हा आपण काही ठेवतो तर खालून जास्त वाफ लागते, त्यामुळे डाळ ही लवकर शिजते आणि म्हणून मग आपण डाळ ती खाली ठेवायची आणि भाताचं जे भांडं आहे ते वर ठेवायचं. म्हणजे डाळ पण छान शिजते आणि तांदळाचे जे डबे जर खाली ठेवले तर त्याच्यामध्ये पाणी जाणार होतं ते पण जात नाही. वरच्या वरती तांदूळ पण राहतात आणि भात पण चांगला शिजतो पण आणि त्यामध्ये पाणी पण जात नाही. टिप नंबर 9. आता मी जे सांगितलेल्या टिप्स आहेत त्या बऱ्याच जणांना ऑलरेडी माहिती असेलच, मला माहिती आहे. जे नवशिके आहे, ज्यांना नाही माहिती, स्वयंपाक आत्ताच शिकत आहे, त्यांच्यासाठी या टिप्स उपयुक्त पडणार आहे. आता आपली जी 9वी टिप आहे ती म्हणजे जेव्हा आपण अंडे बॉईल करतो, ठीक आहे, अंडे जेव्हा आपण बॉईल करतो तर त्यामध्ये कुकरमध्ये लावायचं. म्हणजे कुकर घ्यायचा, कुकरमध्ये एक हे ठेवायचं, भांडं ठेवायचं आणि त्या भांड्यामध्ये अंडे ठेवायचे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. कुकरमध्ये पाणी घालायचं, जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती ते अंड्याचं भांडं ठेवायचं आणि त्या अंड्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं नाही, म्हणजे ते अंडे फुटत नाही. ठीक आहे. कधी कधी काय होतं, जेव्हा आपण कुकरमध्ये वगैरे वरण भातासोबत जर ते लावत असू तर ते फुटण्याची शक्यता असते आणि सगळं पाणी म्हणजे ते सगळंच हे होऊन जातं कुकरमध्ये. म्हणून वरण भाताच्या जर कुकरसोबत आपल्याला अंडे लावायचे असेल तर मस्त खाली
वरण लावायचं, भात लावायचं, वरती परत एक छोटंसं पातेलं घ्यायचं किंवा छोटं काही जे असेल तुमच्याकडे, त्यामध्ये अंडे ठेवायचे आणि पाणी टाकायचं नाही आणि कुकरचं झाकण बंद करायचं. त्याचप्रमाणे तुम्ही बटाटे पण लावू शकता. बटाटे लावताना पण असं सगळ्यात वरच्या लेअरमध्ये एक भांडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आणि कुकर बंद करायचा. त्या बटाट्यामध्ये पण पाणी घालायची गरज नाही. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण जे बटाटे उकळतात किंवा अंडे उकळतात तर त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे ते फुटण्याची शक्यता नाही होत आणि जर राहिले तर बटाट्यामध्ये पण पाणी जात नाही आणि जेव्हा आपण भाजी करतो तर तेव्हा ती ओली भाजी होत नाही किंवा बटाटे अगदीच असे मऊसूत म्हणजे सॉफ्ट असे होत नाही. छान मस्त ॲज इट इज त्याचा जो शेप आहे तो राहतो. त्यानंतर टिप नंबर 10. तर आता जेव्हा आपण सकाळी खूप घाई असते, आपल्याला सकाळी अर्ध्या तासात सगळंच करायचं असतं, भाजीपोळी पण करायची असते, नाश्ता पण करायचा असतो. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस थोडी तयारी जी आहे ती आपण रात्रीच करून ठेवायची. जसं काही नाश्त्याची जर तयारी असेल तर ते काढून ठेवायचं किंवा जर सकाळी आपल्याला काही भाजी करायची आहे, जसं फ्लावरची भाजी आहे, भेंडीची भाजी आहे, कारण शक्यतो आपण टिफिनमध्ये कोरडी भाजी म्हणून ह्याच भाज्या देतो. गवाराची शेंगा आहे, तर या तोडून ठेवायच्या, कापून ठेवायच्या, सगळं तयार करून म्हणजे चिरून वगैरे सगळं ठेवायचं, ॲटलिस्ट भाज्या. मग सकाळी जर काही कांदा वगैरे चिरायचा असेल तर तो सकाळी चिरायचा. मी पण असं सजेस्ट करणार नाही की तो चिरून फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही जर करत असाल तर ठीक आहे, पण मग नाही केला, मी करत नाही. मी कांदा चिरून ठेवत नाही किंवा भाजी म्हणजे असं टोमॅटो, मिरची वगैरे चिरून ठेवत नाही. काही जण ते करतात, ते पण चांगलं आहे. नाही केलं सकाळी पण होतं, पण ॲटलिस्ट भाज्या ज्या आहे त्या चिरून ठेवायच्या. कारण आता आपण पाव किलो, अर्धा किलो जर भाजी असेल, फ्लावर असेल, मग तो चिरायला सकाळी तेवढा वेळ जातो. म्हणून हे सगळं रात्री करून ठेवलं तर सकाळी तुमचा अर्धा ते पाऊण तासात सगळा स्वयंपाक पण होईल, म्हणजे भाजी पोळीचा डबा पण होईल आणि नाश्ता पण होईल. हे आपले 10 किचन टिप्स झालेले आहे. तर यापैकी तुम्हाला कुठला आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. कारण कदाचित कोणाला ज्यांना स्वयंपाक येत नसेल, जे नवशिके असेल, त्यांना याची मदत होईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.